नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल पाटवडी, त्यासोबतच झणझणीत असा रस्सा. याला थापी वडीसुद्धा म्हणतात. ही वडी बेसन पीठ न हटतासुद्धा बनवता येते, पण इथे मी आज बेसन पीठ हटवून झणझणीत अशी थापी वडी बनवणार आहे. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला थापी वडी बनवायची आहे. तर इथे वाटण तयार करण्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. फोडणी देण्यासाठी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये तयार करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे. पाव चम्मच हळद टाकायची आहे. छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकायचं. पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यावर आपल्याला हे पीठ हटायचं. तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. आता 1.5 वाटी बेसन पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि थोडे थोडे पीठ टाकून आपल्याला हे पीठ छान असं हटवून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने मस्त असं बेसन आपलं तयार झालेलं आहे. आता हे बेसन 7 ते 8 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बेसन छान असं शिजलेलं आहे. आता आपण हे बेसन ताटामध्ये काढून घेऊया. तर ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं हातानेच मी पसरवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही चमच्याचा सुद्धा वापर करून घेऊ शकता, कारण हाताला थोडंसं पोळतं, त्यामुळे आपल्याला हे चमच्याने सुद्धा करता येतं. आता वरतून मी सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडीशी कोथिंबीर बारीक अशी कट करून टाकलेली आहे. चाकूने एकदम आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. वड्या मस्त तयार झालेल्या आहेत. आता आपण रस्सा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊया. तर इथे 1 कांदा सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे. कांदा, टमाटर, लसूण आणि 2 आल्याचे तुकडे याची बारीक पेस्ट तयार करायची. तर फोडणी देण्यासाठी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरी टाकलेली आहेत. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. त्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडासा कढीपत्तासुद्धा मी त्यामध्ये टाकलेला आहे. पाव चम्मच हळद टाकायची आहे आणि मसाले टाकायचे आहेत. आवडीप्रमाणे मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे 2 चमचे इतके मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 1.5 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. 4 माणसांसाठी ही भाजी बनवलेली आहे. तुम्हाला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. एकदम झणझणीत असा आपला रस्सा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.